पाहूयात पुढची बातमी। कोल्हापूर पालकमंत्र्यांच्या गावातल्या शासकीय विश्रामगृहाची विक्री करण्यात आली। बेकायदेशीरपणे खरेदी पत्राची नोंद करत शासनाचा महसूल बुडवलाय। सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी हा आरोप केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असं ते म्हणाले। कोल्हापूर पालकमंत्र्यांच्या गावातल्या शासकीय विश्रामगृहाची विक्री झाल्याचं पाहायला मिळतं। बेकायदेशीरपणे खरेदी पत्राची नोंद करत शासनाचा महसूल बुडवलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात अन्नत्याग आंदोलन सुरू करू असं म्हटलं जातं। दरम्यान महेश शिवदास यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। सामाजिक कार्यकर्ते आपल्यावर काय सांगाल की म्हणजे शासकीय विश्रामगृह कशा प्रकारे गायब करण्यात आलं? नमस्कार, मी महेश शिवदास। आज गारगोटीमधील सार्वजनिक विभागाचे शासकीय विश्रामधाम हे दुय्यम निबंधक आणि जिल्हा मुख्य निबंधक यांच्या साह्यानं हे विक्री करण्यात आलेलं आहे आणि याचा आवाज उठवण्यासाठी मी दिनांक 6 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे। यासाठी पूर्ण कागदोपत्री पुरावा माझ्याकडे आहे। सदरचे जे मुद्रांक जिल्हाधिकारी आहेत बाबासाहेब वाघमोडे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी शासनाला खोटा अहवाल दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आणि त्यांनी जिल्ह्यात इतर केलेलं भ्रष्टाचार यासाठी सुद्धा मी माहिती अधिकार अधिनियमानुसार त्यांच्या कार्यालयाला अर्ज दिले होते, परंतु त्यांना मला माहिती द्यायची नाही, त्यांचा भ्रष्टाचार उघड करायचा नाही यासंबंधी सुद्धा त्यांनी मला तकलादू काढून माझ्या माहिती अधिकाराला हे केलेलं आहे आणि ही कागदपत्र मिळण्यासाठी आणि संबंधित सर्व भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी जसे अभिव्यक्ती निर्णय प्रकरणं जे आहेत त्या प्रकरणाचा भ्रष्टाचार आहे किंवा तुमचे जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे त्याचे पूर्णपणे रिडेव्हलपमेंटचे जे सुशोभीकरणाची काम आहेत त्याचे दिलेले टेंडर होते या संबंधात ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हा कुठलाही ताकासतूर न देणारा अधिकारी आहे। त्यामुळे मी या संबंधित प्रशासनाला जाग येण्यासाठी आणि या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी दिनांक 6 जुलैपासून आमरण उपोषण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करणार आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या पंचगव्हाण इथं 2 कुटुंबातला